जय महाराष्ट्र पब्लिक, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती वेदांतू महाराष्ट्र 9th वरती. आणि आता आपण इथे डिस्कशन करणार आहोत तुमचा सर्वात आवडतीचा विषय. आवडतीचा आहे ना, आहे का नाही? तर आज आपण सुरू करत आहोत SST मराठी. आज आपण सुरू करत आहोत तुमचा इतिहास मराठीमध्ये इथे अभ्यास करण्यासाठी, जो खूप 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 महत्वाचा आहे. तुम्हा सगळ्यांची अशी इच्छा होती की सर मराठीमध्ये SST कधी येणार, मराठीमध्ये इतिहास तुम्ही शिकवणार कधी? तर आत्ता या क्षणी आपण शिकणार आहोत. या क्षणापासून तुम्ही सुरुवात करायची इतिहास शिकायला, भूगोल शिकायला आणि राज्यशास्त्र शिकायला. ओके, तर खूप इंटरेस्टिंग चॅप्टर यावर्षी तुम्हाला दिलेले आहेत आपल्या महाराष्ट्र बोर्डानं. आणि माझं नाव निलेश सर. तुम्ही माझ्या अगोदरचे व्हिडिओ बघितले असतील का, जे तुम्ही शॉर्ट्स बघितले असतील, तर या सगळ्यांसाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आजचा इतिहासाचा पहिला धडा, जो की खूप खूप महत्त्वाचा आहे. आणि तो खूप इंटरेस्टिंग पण आहे, खूप मजेशीर आहे. ज्यामध्ये इतिहासाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की इतिहास म्हणजे नेमकं काय, इतिहास लिहिताना नेमक्या गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या, इतिहासाची साधनं कोणत्या, म्हणजे इतिहास लिहिला कसा जातो, या सगळ्या गोष्टी आज आपण इथे बघणार आहे. खूप मजेशीर सेशन आहे. मला खूप छान वाटतं मराठीमध्ये तुमच्याशी पहिल्यांदा इथे बोलताना, आणि मराठीमध्ये आपण इथे लेक्चर घेणार आहोत. याविषयी बोलताना खूप मजा येते. तर अशा प्रकारचं लेक्चर आपल्या इथे असणार आहे. तर सुरू करूया सर्वात महत्त्वाचं सेशन तुमच्या सर्वांसोबत. ओके, वन शॉट मध्ये असणार आहे इथे इतिहासाची साधने. अत्यंत महत्त्वाचं, अत्यंत इम्पॉर्टंट, एकदम धमाका करूया इथे. ओके, चला. तर या धड्यामध्ये आपल्याला बघायचं काय? ओके, या धड्यामध्ये आपल्याला बघायचं की इतिहास लिहिताना नेमकी कोणकोणती साधनं, आपण म्हणतो ना पुरावे, कोणकोणते पुरावे इथे वापरले जातात. तर लिखित साधनं, भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य साधने, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार. म्हणजे लिखित साधन म्हणजे नेमकं काय, भौतिक साधन म्हणजे नेमकं काय, किंवा मौखिक साधन काय, किंवा दृकश्राव्य म्हणजे नेमकं काय, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. तर चला सुरू करूया. तुम्हा सर्वांसोबत अगदी महत्त्वाचं सेशन आहे, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की लिखित साधन म्हणजे लिहिलेली काही साधने असतील, मग ती दगडावरती असेल, पुस्तकावरती असेल, आहे की नाही, किंवा नकाशे काढलेले असतील, किंवा इथं मडकी असतील, किंवा काही तुटलेली भांडं असतील, किंवा नाणी असतील, चित्र असतील, गायन असेल, किंवा बरेच अशा गोष्टी आहेत या ठिकाणी आपण इथे बघणार आहोत की नक्की साधनं काय आहेत आणि यावरून इतिहास कशा प्रकारे लिहिला जातो. इतिहास. ओके, इतिहास आपल्याला कळतो, इतिहास कळतो आपल्याला की जुन्या काळी कुणीतरी काहीतरी लिहून ठेवलं असेल, कुणीतरी काहीतरी चित्र काढलं असेल, कुणीतरी कशावरतरी काहीतरी मतलब कागदावरती लिहिलं असेल, किंवा पानांच्या आपण म्हणून पात्यांवरती लिहिलं असेल, पानांवरती लिहिलं असेल, झाडांच्या पानांवर लिहिलं असेल, किंवा मे बी गुहेमध्ये काहीतरी चित्र काढले असतील, दगडावर काहीतरी लिहून ठेवलं असेल. अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आहेत, त्यातून आपल्याला इतिहास कळायला मदत होते. ओके, चला सुरू करूया. आजचं सेशन अगदी महत्वाचं आहे, पण त्यावर तुम्हाला सर्वांना सांगायचं की आपली 10वी साठी जी बॅच आहे ती ऑलरेडी लाईव्ह आहे. ओके, त्याच्यामध्ये प्राईम जी बॅच आहे एका वर्षाची तुम्हाला भेटते 2,999 रुपयामध्ये. ओके, त्यानंतर प्राईम कॉम्बो तुम्हाला भेटते 3,599 मध्ये. यामध्ये लक्षात घ्या की या बॅचचे प्राइस वगैरे राहू द्या, पण मेन गोष्ट महत्वाची आहे, यामध्ये तुम्हाला सगळे विषय आपण शिकवणार आहोत. ओके, म्हणजे सायन्स आहे, मॅथ्स आहे, हिस्ट्री म्हणजे SST आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, इंग्लिश मराठी आणि इंग्रजीमध्ये आहे, हिंदी मराठी मीडियम आणि इंग्रजीसाठी मीडियमसाठी आहे, मराठी इंग्रजी आणि मराठी मीडियमसाठी आहे, आणि संस्कृत, या अशा सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी घेत आहोत. तर खूप इंटरेस्टिंग सेशन आहे. सुरुवात करणार आहोत या सगळ्या गोष्टींना इथे. आणि ही 10वीची बॅच आहे. नक्की याची लिंक जी आहे तुम्हाला डिटेलमध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिला तुमच्या मित्रांना नक्की सांगा. तुम्ही आता नवीत आहात पण तुमच्या मित्रांना नक्की सांगा. ओके, पुढची गोष्ट आहे की तुमच्यासाठी खास 9वीची बॅच आपण इथे घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये डिटेलमध्ये सेशन असणार आहे. एकदम आरामशीर पद्धतीने आपण सुरू करणार आहोत. ही बॅच सुरू होती आहे आजपासून, तिचे म्हणजे 1 जून पासून तिचे लेक्चर्स लाईव्ह होत आहेत. यामध्ये आपण सगळेजण शिकवणार आहोत. इतिहास आहे, भूगोल आहे, मराठी आहे, हिंदी आहे, मॅथ्स आहे, सायन्स आहे, या सगळ्या गोष्टी आपण इथे घेऊन जाणार आहोत. ओके, ज्या बॅचची प्राइस या ठिकाणी आहे फक्त आणि फक्त 2,499, जी की अत्यंत महत्वाची, अत्यंत सुपिरियर बॅच आहे. ओके, चला सुरू करूया तुमच्या 11वी 12वीच्या बॅच बद्दल. 11वीची आणि 12वीची पण बॅच इथे या ठिकाणी आलेली आहे, जी अत्यंत महत्वाची आहे. 2 वर्षाचा पूर्णपणे कोर्स आहे, क्योंकि एका वर्षामध्ये काही घडत नाही, त्यामुळे 2 वर्ष पूर्णपणे तुम्हाला आमच्यासोबत आम्ही जोडून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला 11वीचं 12वीचं प्रिपरेशन एक साथ करता येईल, है ना. एक सरप्राईज मी तुमच्यासाठी देणार आहे. सरप्राईज असं आहे की या सगळ्या ज्या बॅचच्या ज्या प्राइस आहेत, त्या प्राइस काही ना वाटतं की सर खूप जास्त आहे, तर त्यासाठी वेदांत तुम्हाला घेऊन आले इन्स्टंट वेदांतू स्कॉलरशिप ऍडमिशन टेस्ट. बाय द प्राइस खूपच कमी आहेत, बट स्टील काही जण वाटत की सर घरची परिस्थिती खूपच वाईट आहे, सर काय करावं. तर त्या सगळ्यांसाठी एक लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये IB सॅटची. त्या लिंकवर क्लिक करायचंय, ती ऍडमिशन टेस्ट द्यायची आहे, आणि ऍडमिशन टेस्ट दिलं तुम्हाला अप टू 90% स्कॉलरशिप मिळेल. 90% स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकते, आणि त्यातून तुम्ही बॅचच्या प्राइस कमी करून तिथे घेऊ शकता. तर नक्की या सेशन मधून तुम्हाला या सगळ्या लिंक मिळतील डिस्क्रिप्शन मध्ये, त्या नक्की जॉईन करा. पण अजून एक सरप्राईज मला तुम्हाला द्यायचं आहे. सरप्राईज असं आहे
की तुम्ही आपले सगळे लेक्चर पाहतात वेदांतू महाराष्ट्र 9th आणि 10th या युट्यूब चॅनलवरती आहे ना, 9th वर पाहतात, 10th वर पाहतात, तर तुम्हाला सर्वांसाठी वेदांतू महाराष्ट्र क्लास 9th आणि 10th चा व्हॉट्सअप चॅनल आपण ओपन केलाय, ज्यावर तुम्हाला सगळे नोटिफिकेशन डिटेल वगैरे गोष्टी मिळतील. त्यानंतर वेदांतू महाराष्ट्र 9th आणि 10th हा चॅनल आपण ओपन केला टेलिग्राम, ज्यावर तुम्हाला नोट्स भेटतील. त्यानंतर इंस्टाग्राम चॅनल ज्यामध्ये बीटीएस आणि थोडी मजा, थोडं टेन्शन फ्री गोष्टी आपण देणार आहोत. त्यानंतर वेदांतू वाईब्स आपल्याकडे असणार आहे, ज्यामध्ये स्नॅपवरती आपण इथे कनेक्ट होणार आहोत. ओके, चला सुरू करूया सगळ्यांची इम्पॉर्टंट गोष्टी, की आतापर्यंत आपण काय काय बघितलं. ओके, आतापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारताचा इतिहास आपण अभ्यासला, बरोबर ना. म्हणजे 8वी पर्यंत तुम्ही प्राचीन इतिहास बघितलाय, मध्ययुगीन भारताचा इतिहास बघितलाय आणि आधुनिक भारताचा इतिहास या ठिकाणी तुम्ही बघितलेला आहे. तर यावर्षी नेमकं काय, तर यावर्षी आपण भारताच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडातील म्हणजे काय, तबा 1900, लक्षात घ्या, 1947 ते बाबा 2000 हा जो काही कालखंड आहे, या कालखंडातील भारताचा इतिहास आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. गेटिंग. आधुनिक काळातील इतिहासाची साधनं, आधुनिक काळातील साधनं प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा कशी वेगळी आहेत हे आपण इथे समजून घेणार, बरं का, लक्षात घ्या. कारण आधुनिक काळामध्ये वेगळ्या प्रकारची साधनं असतात. कारण इतिहास लिहिताना का, इतिहास लिहिताना सोडा, मी तर म्हणेल तुम्हाला इतिहास जो कळतो ना, म्हणजे इतिहासामध्ये ज्या घटना झाल्या तर तुम्हाला कळतात कशा. समजा संभाजी महाराजांच्या वेळेस काहीतरी घटना झाली असेल, तुम्हाला कळली कशी, कुणीतरी काहीतरी लिहून ठेवलं असेल, बरोबर आहे, कुणीतरी काहीतरी कोरून ठेवलं असेल, किंवा कशाचा तरी व्यापार झाला असेल, व्यापार करताना ती कागदपत्र असतील, यावरून तुम्हाला अंदाज येतो की बाबा त्या काळी काहीतरी गोष्टी झाल्या असतील, बरोबर की नाही. तर ही सगळी साधनं आहेत, इतिहास कळण्याची साधनं, इतिहासामध्ये घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या घटना कळण्याची ही सगळी साधनं आहेत, आणि ही साधनं आज आपण या धड्यामध्ये इथं बघणार आहे. चला सुरुवात करूया. काय गोष्ट आहे या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला काही लिखित साधनं आहेत, काही लिहिलेली, काही भौतिक साधने, काही मौखिक साधनं, मौखिक साधनं, काही दृकश्राव्य, अशा प्रकारच्या गोष्टींच्या माध्यमातून काही लिहिलेल्या असतील, मूर्त तयार केलेल्या असतील, किंवा बोली भाषा असेल, एकमेकांसोबत म्हटलेल्या मौखिक गोष्टी असतील, किंवा दृकश्राव्य म्हणजे रेकॉर्ड केलेलं असेल, किंवा हे चित्र असेल, किंवा ऐकीव असेल, अशा सगळ्या बाबतीतली जी काही साधनं आहेत किंवा पुरावे आहेत, त्या पुरावे तुम्हाला अवेलेबल होतात, आणि त्या पुराव्यांच्या आधार तुम्ही मग लिहू शकता किंवा या काळी ही घटना घडली होती आणि त्याचा हा पुरावा इथं आहे, त्यामुळे म्हणू शकतो की त्या काळी ही घटना घडली होती. ओके, आता आधुनिक काळात आपणास प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते, बरं का. आणि या साधनांच्या मदतीने आपणास काय, इतिहासाचं लेखन करता येतं. आता लक्षात घ्या, तुम्ही आधुनिक काळामध्ये होतं का, आधुनिक काळामध्ये तुमच्या गावामध्ये काहीतरी घडलं असेल, तुम्ही तालुक्यामध्ये घडलं असेल, जिल्ह्यामध्ये काहीतरी घडलं असेल, किंवा आपण राज्यामध्ये काहीतरी घडलं असेल, किंवा तुमच्या देशात किंवा जगामध्ये काहीतरी घडलं असेल, ह्या प्रत्येक छोट्या छोट्या प्रादेशिक पातळीपासून ते खंडापर्यंत बऱ्याच गोष्टी घडलेल्या असतात. पण ते घडलेले असं ते आपल्याला कळतं कसं, पुराव्यांच्या आधारे. मग तो पुरावा एकतर लिहिलेला असतो, तो पुरावा एकतर कोणीतरी सांगितलेला असतो, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, तिसऱ्यांदा, किंवा तो पुरावा जो आहे मौखिक झालं, किंवा त्या पुराव्याचे काहीतरी आपल्याला बिल्डिंग सापडते, एखादा किल्ला सापडतो, आहे की नाही, तर त्यातून आपण या सगळ्या गोष्टी लिहायचा प्रयत्न करतो. आता आपण पुढची गोष्ट जर बघितली तर काय सांगता येईल, की पहिल्यांदा आपण बघूया लिखित साधनं, लिहिलेली काही साधने आधुनिक काळामध्ये, ज्यातून आपला इतिहास कळतो. सर्वात पहिले साधन आपल्याला इथे काय बघूया, सर्वात पहिलं साधन या ठिकाणी असणार आहे वृत्तपत्र. वृत्तपत्र म्हणून तुम्हाला त्या काळातल्या बातम्या कळतात, आणि बातम्या हा एक खूप महत्वाचा स्रोत आहे की ज्यातून तुम्हाला कळतं अरे 100 वर्षापूर्वी हे घडलं होतं का. त्यानंतर नियतकालिके, नियतकालिके म्हणजे काय, ठराविक कालांतरानं प्रकाशित होणारी पुस्तिका. आता दररोज प्रकाशित होणारं काय, वर्तमानपत्र. 7 दिवसांनी होणार काय, साप्ताहिक. 15 दिवसांनी होणार काय, पाक्षिक. 30 दिवसांनी होणार काय, मासिक. 2 महिन्यांनी काय होणार आहे, द्वैमासिक, त्रैमासिक. ओके, 6 मासिक, किंवा त्याला आपण षण्मासिक असं म्हणूया. ओके, त्यानंतर वर्षानं होणार वार्षिक. तर ह्या अशा प्रकारची नियतकालिका सुद्धा खूप खूप इथं महत्वाची या ठिकाणी आहेत. ओके, त्यानंतर रोजनिशी, दररोज लिहिली जाणारी रोजनिशी, आणि फ्रँकची डायरी जी आहे, त्या डायरीत तुम्हाला गोष्ट कळते की ती दररोज त्यामध्ये काहीतरी लिहायची. त्यातून आपल्याला कळालं की हिटलर आणि दुसरं विश्व महायुद्ध यामध्ये नेमका काय काय घटना घडल्या होत्या, बरोबर ना. ग्रंथ असतात, ग्रंथांमध्ये बऱ्याच छोट्या छोट्या पुस्तकांचा, संदर्भांचा अभ्यास करून ग्रंथ लिहिलेला असतो, त्यामुळे तो सुद्धा आपल्यासाठी एक ऐतिहासिक दस्तऐवज बनतो. पत्रव्यवहार असेल. ओके, पत्रव्यवहार हा पण अगदी महत्वाचा आहे की आपण समजा एखाद्या राजाने दुसऱ्या राजाला एखादं पत्र लिहिलं, तर ते पत्रामध्ये त्याने नेमकं काय म्हटलेलं आहे, काय त्याला म्हणायचं होतं, काही करार वगैरे झाला होता का, काही बोलणी झाली ती कशा युद्धाबद्दल, किंवा काही वाटाघाटी झाल्या होत्या का, काही व्यापाराबद्दल, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला पत्रव्यवहारामध्ये कळते. हे राजांपासून ते आतापर्यंत जो पत्रव्यवहार आहे त्यातून आपल्याला गोष्टी कळतात.
अभिलेखकार म्हणजे नेमकं काय रे? अभिलेखकार म्हणजे अशा प्रकारचं एक एक ठिकाण की ज्या ठिकाणी राजा राजांमध्ये झालेले पत्रव्यवहार, जुने असणारे सरकारी आदेश, कायदे यांची जिथे नोंद करून ठेवली जाते, जे अतिशय महत्वाची कागदपत्र असतात, त्या कागदपत्रांचं ठराविक जतन जे आहे ते जतन अभिलेखागारामध्ये केलं. ते एक प्रकारचं आपण म्हणू ग्रंथालय टाईप एक मोठं सभागृह असतं एक, आणि तिथे या ठिकाणी रकान्यांमध्ये ही जी कागदपत्र आहेत ती जतन केली जातात, जी अत्यंत महत्वाची आहेत. त्यानंतर आपण बघू सरकारी गॅजेट. सरकारी गॅजेटमध्ये काय असतं? ओके, सरकारी गॅजेटमध्ये काय असतं? सरकारी गॅजेटमध्ये सरकारचे आदेश असतात. ओके, सरकारने काय काय आदेश काढले, काय काय नियम काढले, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सरकारी गॅजेटमध्ये बघायला भेटतात. ओके, टपाल तिकीट आहे. टपाल तिकीट अत्यंत महत्वाचं आहे. यामध्ये गोष्ट काय की बाबा टपाल तिकिटामधून तुम्हाला कोणाची जयंती असेल, कोणाची पुण्यतिथी असेल, कोणाची अॅनिव्हर्सरी असेल, है ना, त्यानंतर 25 वर्ष झाले असतील, 50 वर्ष, 60 वर्ष, 75 वर्ष असतील, किंवा आपण म्हणूया की तुमच्या राज्यातलं तुमच्या देशातलं एखादं फळ असेल, एखादं क्रॉप असेल त्याचं चिन्ह वगैरे असेल, किंवा एखादा व्यक्ती असेल त्याचं चिन्ह असतील, अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी तुम्हाला टपाल तिकिटामध्ये बघायला भेटतात. ओके, टपाल तिकिटामध्ये हे दाखवलेलं असतं आणि त्यातून तुम्हाला इतिहास कळतो त्या भागाचा. त्यानंतर कोश वाङ्मय. कोश वाङ्मयामध्ये अत्यंत डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला भेटते. ओके, अत्यंत डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला भेटते की त्यामध्ये एखाद्या विषयाबद्दल डिटेलमध्ये माहिती. जर मी एखादं म्हटलं की बाबा किल्ले, तर किल्ल्यांबद्दलची एक माहिती मला कोश वाङ्मयामध्ये बघायला भेटते. आणि कोश वाङ्मय जो आहे एक महत्वाचा ऐतिहासिक स्रोत किंवा ऐतिहासिक साधन माझ्यासाठी बनतं, ज्यातून मला कोश वाङ्मयाबद्दलची माहिती मिळते. त्यातून मला कोश वाङ्मयाच्या माध्यमातून मला किल्ल्याची माहिती भेटते. आता कोश वाङ्मय तुम्हाला खूप सोपं सांगतो. तुम्ही सेमीची मुलं आहात, मराठीची मुलं आहात, ज्यामध्ये त्याला म्हणतात एन्सायक्लोपीडिया. म्हणजे काय की एखाद्या विषयाबद्दल डिटेलमध्ये माहिती. आता समजा फॉर एक्झाम्पल मी जर डायनासोर म्हटलं, तर डायनासोरच्या जन्मापासून ते डायनासोरच्या अंतापर्यंत सगळी माहिती मला त्या डायनासोरची तिथं भेटेल. हे असं असतं डायनासोरचा एन्सायक्लोपीडिया, डायनासोरचा विश्व, आपण त्याला कोश वाङ्मय. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात, त्याला आपण इथे बघणार आहोत. तर ही सगळी लिखित साधनं, बरं का, लक्षात घ्या, ही सगळी लिखित साधनं आहेत. आता ही जी लिखित साधनं आहेत, ज्या ठिकाणी, आता मला एक गोष्ट सांगतो, ज्या ठिकाणी ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे काय, तर महत्वाची कागदपत्र झालेला विविध लोकांना झालेला पत्रव्यवहार असेल, काही आदेश असेल, काही चर्चा असतील, काही नोंदी असतील, या सगळे ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणाला अभिलेखागार असं म्हणतात. आणि भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं. कुठे भेटतं? नवी दिल्ली या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं. नवी दिल्लीला हे आहे राष्ट्रीय अभिलेखागार. आशिया खंडातील हे सर्वात मोठं अभिलेखागार आहे, कारण या ठिकाणी खूप महत्वाची कागदपत्र, सर्वात जास्त महत्वाची आणि संख्येने सुद्धा जास्त असलेली कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात, जी की अत्यंत महत्वाची आहेत. पुढची गोष्ट, आधुनिक कालखंडामध्ये आपण जर बघितलं, म्हणजे आपण 1800 नंतर जेव्हा औद्योगिक क्रांती झाली, म्हणजेच काय, खूप मशीन्स वगैरे आल्या, खूप यंत्रसामग्री यायला लागल्या, यंत्रसामग्रीच्या माध्यमातून उत्पादन वाढलं आणि त्यातून मग बऱ्याच गोष्टी लोकांपर्यंत यायला लागल्या. तर ते जे यंत्रसामग्रीतून गोष्टी वगैरे वाढल्या ना, ओके, आपण त्याला सांगू की आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनं सुद्धा आहेत. ओके, 1960 ते 2000 या कालखंडाचा जर विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना, विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असंच तुम्हाला दिसून येतं. छापील माध्यमांना पर्यायच नाही, छापील माध्यम तुम्हाला लागतं. छापील माध्यम, कारण त्या काळी कोणतीही टीव्ही किंवा रेडिओ अशा गोष्टी आलेल्या नव्हत्या, त्यामुळे छापील माध्यम अत्यंत महत्वाची, ज्यातून लोकांना माहिती पोहोचायची. अशा प्रकारे ही जी प्रिंटिंग प्रेस आहे, प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून लोकांपर्यंत ह्या बातम्या पोहोचायच्या की नेमकं तुमच्या राज्यामध्ये, तुमच्या ठिकाणी, तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्हा, राज्या ठिकाणी काय काय घटना घडल्या. त्यानंतर भारतात उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा काळात सार्वत्रिक प्रसार सुरू झाला. उदारीकरण म्हणजे काय, आपण बाहेरच्या कंपन्यांना, बाहेरच्या उद्योगांना भारतामध्ये उद्योग करण्याची मुभा दिली, तुम्ही इथून उद्योग करू शकता. ओके, आणि आपण छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध तयार झाला, ज्यातून काय आलं की बाबा आपण अगोदर म्हटलं की फक्त प्रिंटिंग व्हायचं, अगोदर फक्त पेपर छापले जायचे, त्यामुळे पेपर सगळ्यांपर्यंत पोहोचायचे. पण बाबारे लक्षात घ्या, जसं इंटरनेट आलं त्यामुळे झालं काय की पेपर घरी येण्याची थोडीशी, किंवा पेपरचं महत्व जे आहे ते थोडंसं कमी झालं, कारण तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या. मुद्दा कळतोय? अर्थात असे झाले तरी छापील प्रसारणाचे सामर्थ्य अजूनही टिकून आहे, कारण माझ्या घरामध्ये मी स्वतः दररोज 2 वर्तमानपत्र घेतो. त्यामुळे तुमच्या घरी एखादं वर्तमानपत्र येत असेल, जर तुमच्याकडे कोणता जर न्यूजपेपर येत असेल, त्याचं नाव जे आहे तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा, कळेल की ऍक्च्युली अजूनही खरंच तुमच्या घरामध्ये वृत्तपत्र येतं का.
वृत्तपत्रांचं एवढंच महत्व आहे का हे आपल्या दोघांनाही इथं कळून जाईल. ओके, चला पुढे जाऊयात. लक्षात घ्या. त्यानंतर वृत्तपत्र, क्या बात आहे. वृत्तपत्रावरून तुम्हाला काय काय कळतं रे? म्हणजे काल म्हणजे आपण म्हणू की IPL मध्ये कोण जिंकलं असेल, राष्ट्रीय बातमी कशा प्रकारची आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडी कशा होतात, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी या गोष्टी तुम्हाला कळतात, बरोबर की नाही? तर हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण वर्तमानपत्र तुम्हाला एक समाजाचा एक आरसा असतो. समाजामध्ये घडणाऱ्या विविध क्षेत्रातील गोष्टी तुम्हाला त्यातून कळतात. आणि मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी म्हणजे काही सण घडला असेल किंवा आपण म्हणू काही प्रथा वगैरे असतील किंवा काही खेळ असेल, काही कला असेल, काही संस्कृती असेल, अशा विविध घटकांबद्दलच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी कळतात, ज्या की अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि राष्ट्रीय पातळीवरती काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या तुम्हाला ठिकाणी बघायला भेटतात. आपण बघितलं टाइम्स ऑफ इंडिया. टाइम्स ऑफ इंडियाची महाराष्ट्रामधली आवृत्ती कोणती आहे? महाराष्ट्र टाइम्स. ओके, सोपं आहे की नाही? आता बघा पुढची गोष्ट काय. आता वृत्तपत्रातून तुम्हाला विविध गोष्टी तुम्हाला कळतात. देश पातळीवरच्या बातम्या, तुमच्या राज्यातल्या बातम्या, तुमच्या राज्यातलं वर्तमानपत्र असते ते जिल्ह्यानुसार त्याची पुरवणी वेगवेगळी असते. तर त्यांच्या विविध विषयांची माहिती तुम्हाला त्या देणाऱ्या पूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी असतात. छापील माध्यमामध्ये चळवळींची मुख्य पत्रे. चळवळी म्हणजे काय? विविध विषयांसाठी काही लोक काम करतात, काही लोक सामाजिक चळवळीसाठी काम करतात. म्हणजे आपण म्हणू की त्याला अशी गोष्ट म्हणता येईल, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या काही संस्था आहेत, गोरगरिबांसाठी काम करणाऱ्या काही संस्था आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या काही संस्था आहेत, बरोबर ना? तर छापील माध्यमात चळवळीचे मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिके वा साप्ताहिके, मासिके, वार्षिके महत्वाची असतात. ओके, आणि काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात. ओके, म्हणजे वर्षभरामध्ये पूर्णपणे घडलं काय या सगळ्या गोष्टींचा धांडोळा म्हणजे माहिती घेणाऱ्या सगळ्या पूर्ण तुम्हाला देतात. त्यातून तुम्हाला कळतं का अच्छा जून मध्ये हे झालं का, जुलैमध्ये हे झालं का, जुलैमध्ये ते झालं का, हे अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यावेळी कळतात त्या पुरवण्यांच्या माध्यमातून, जी की अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यातून आपल्याला काय वर्षभरातील प्रमुख घटना कळतात. एकदम साधं सोपं सरळ आहे. त्यामुळे हे एक आता मी तुम्हाला का सांगतोय, कारण वृत्तपत्रातून तुम्हाला कळतं की या काळी ती घटना घडली होती. ओके, आणि त्यात तुम्हाला कळतं की अरे म्हणजे इथं आपल्याला इतिहास कळतो, इथं आपल्याला ती ऐतिहासिक घटना कळते. आणि म्हणूनच वृत्तपत्रे हा एक ऐतिहासिक साधनांचा किंवा ऐतिहासिक माहितीचा महत्वाचा स्रोत आहे, महत्वाचा एक पुरावा आहे, महत्वाचं एक साधन आहे. बघूया आता प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे काय. तर 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी महत्वाच्या बातम्या असतील, घटनांचे प्राथमिक तपशील असतील किंवा महत्वाच्या विषयावरील लेख असेल, हे यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया एक महत्वाचा स्रोत होता. कारण प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया तुम्हाला अशा सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड द्यायचा. त्यामुळे बऱ्याचदा तुम्ही पेपरमध्ये बघितलं तर PTIच्या सौजन्याने किंवा PTI असं पेपरमध्ये त्या बातमीच्या स्टार्टिंगला लिहिलेलं असतं. ओके, आणि प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने काय केलं, वृत्तलेख असतील, छायाचित्र असतील, आर्थिक वैज्ञानिक विषयावर लेख असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी वृत्तपत्रांना पुरवल्या, जेणेकरून वृत्तपत्रामध्ये लेखन अधिक समृद्ध झालं आणि वृत्तपत्रांना एकाच ठिकाणी बऱ्याच गोष्टी मिळू लागल्या. काय कारण काही वृत्तपत्रांकडे प्रत्येक ठिकाणी जाऊन बातम्या कलेक्ट करणाऱ्या पत्रकार असतील किंवा तेवढा आर्थिक सपोर्ट असेल असं नाही. त्यामुळे PTI कडून मिळणाऱ्या न्यूज PTIला तेवढं श्रेय द्यायचं आणि त्यातून त्या न्यूज छापायच्या, यातून सगळ्या गोष्टी इथून होतात. ओके, PTI प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, इंडियाज लार्जेस्ट अँड मोस्ट ट्रस्टेड न्यूज एजन्सी सिन्स 1949. आता इथे जे ऑफिस आहे ते कुठे आहे, तर PTIने आता काय केलं, ऑनलाईन सेवा सुरू केली. म्हणजे तुम्ही ऑनलाईन सुद्धा PTIच्या बातम्या वगैरे घेऊ शकता. आणि 1990च्या दशकामध्ये PTIने काय केलं, टेलिप्रिंटर्स असतात ना, म्हणजे आपण नुसती माहिती पाठवतो ते प्रिंट करतात. तर टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण म्हणजे डायरेक्ट सॅटेलाइट सोबत कम्युनिकेशन केलं. म्हणजे या भागातून दुसऱ्या भागामध्ये जी इन्फॉर्मेशन ती सॅटेलाइटच्या इंटरनेटच्या माध्यमातून पोहोचते, ती सुरुवात इथं केली. मग देशभर ते बातम्या पाठवायला सुरुवात झाली. आणि आधुनिक भारताच्या लेखनासाठी हा एक महत्त्वाचा मजकूर आहे, कारण एकाच वेळी तुम्हाला घडलेली जी काय घटना आहे ती विविध ठिकाणी ती पोचायला लागली. ओके, जी की अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पण आपण पुढे जाऊया. लक्षात घ्या, माहिती आहे का तुम्हाला की छापील माध्यमातून भारत सरकार काय करतं, भारत सरकारचा एक प्रकाशन विभाग आहे. भारत सरकार पण काय करतं, स्वतःची काही पुस्तक या ठिकाणी छापतं. आता सध्या पुस्तक मग त्या काय कथा गोष्टी अशा गोष्टी आहेत का, तर या छापील पुस्तकांमध्ये किंवा छापील काय गोष्टी आहेत, यामध्ये तुम्हाला मी सांगायचं जरी म्हटलं तर येणाऱ्या म्हणजे काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधील माहिती विश्वसनीय असते. कारण शेवटी सरकार तुम्हाला काहीतरी सांगतंय, सरकार तुम्हाला काहीतरी म्हणतंय
की बाबा रे ऐका रे मी काय म्हणतोय ते, आहे का नाही. उदाहरणार्थ माहिती आणि प्रसारण जे खातं आहे ते खातं काय करतं, इंडिया 2000 म्हणजे असं प्रत्येक वर्षी इंडिया 2001, 2, 3, 4, 5 अशा प्रत्येक वर्षी एक वार्षिकी असते. वार्षिकी म्हणजे काय की वर्षभरामध्ये भारतामध्ये घडून गेलेल्या घटना, भारत सरकारच्या विविध खात्यांनी केलेली कामगिरी, भारत सरकारच्या असलेल्या विविध योजना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या वार्षिकीमध्ये बघायला भेटतात. आणि सदर ग्रंथ संशोधन, संदर्भ, प्रशिक्षण या विभागांतर्गत तयार केला आहे, जो की अत्यंत महत्वाचा आहे. ओके. अजून तुम्हाला माहिती आहे का की हा जो ग्रंथ, या ग्रंथामध्ये आपण जर बघितलं तर नृत्यापासून संरक्षण साहित्य, त्यानंतर आपण म्हटलं इथं पर्यटन असेल, शिक्षण असेल, कला संस्कृती असेल, अशा बऱ्याच गोष्टींबद्दलची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटते. आपण इथे बघितलं तर या ग्रंथामध्ये भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान, तंत्रज्ञानातील घडामोडी अशा विविध गोष्टींबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटते. पर्यावरण, आरोग्य, कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसार माध्यमे, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृहयोजना, न्याय व विधी, अशा बऱ्याच प्रकारचे विषय आहेत ना, त्या विषयांबद्दलची माहिती, त्या क्षेत्रामधील घटनांचा आढावा या पुस्तकामध्ये घेतला जातो, जेणेकरून आपल्याला आपल्यासाठी एक माहितीचा स्रोत या ठिकाणी तयार होतो. कारण भारत सरकारच्या अंतर्गत काय काय घटना घडल्या, कोणकोणत्या योजना केल्या गेल्या, हे आपल्याला त्या त्या वर्षी कळतं. त्यामुळे प्रत्येक वर्षी असणाऱ्या घटना, प्रत्येक वर्षी केलेली कामगिरीसाठी एक महत्वाचा स्रोत, एक महत्वाचं ऐतिहासिक साधन आपल्याला म्हणजे भारताची वार्षिकी त्या त्या वर्षानुसार प्रसिद्ध झालेली आपल्यासाठी खूप महत्वाची असते. थोडं आपण जर पुढे हे कुठे भेटतं, हे भेटतं www.publicationdivision.nic.in. इथं अवेलेबल आहे. मी हे खूप वेळा वाचलेलं आहे पुस्तक, खूप मजा येते वाचायला, इतकी इन्फॉर्मेशन असते की म्हणजे खूप मजा येते. आता टपाल तिकीट आहे. टपाल तिकीट बघायला सगळ्यांना आवडतं, आहे की नाही. मला पण लहानपणी खूप असं आवडायचं, जेव्हा मी पत्र पाठवायचं मामाला पत्र पाठवायचं, माझ्या मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं, मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं. तर ते पत्र पाठवले कधी, आता पत्र पाठवलं आपण ते विसरू, डायरेक्ट मामाला व्हिडिओ कॉल असतो किंवा मामाला डायरेक्ट मेसेज असतो, है ना. डायरेक्ट कॉल असतो, मामा पुढे तुम्ही. तर हे जे आहे, आजकाल पत्र पाठवणं कमी झालंय, पण टपाल तिकिटांचं सुद्धा खूप महत्व होतं. टपाल तिकिटांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला इतिहास कळतो की टपाल तिकीट कधी कधी इथं काढली गेली, टपाल तिकिटांचं काय महत्व, त्यावरती कोणाची चित्र असायची, ती का काढली जायची. तर टपाल तिकीट स्वतः काही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलके करतो. कसं काय बोलके करतो, भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतागायत टपाल तिकिटामध्ये तुम्हाला विविध बदल दिसतात. ओके, खूप चेंजेस तुम्हाला दिसतात. तिकिटांच्या आकारातील वैविध्य असेल, विषयातील नाविन्य असेल, रंगसंगती असेल, यामुळे ही तिकिटे आपल्याला बदलत्या काळासोबत काय होतात, सांगत असतात. आता उदाहरणार्थ, टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, पक्षांवर, घटनेवर किंवा एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव किंवा शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती निमित्त तिकीट काढतं, जेणेकरून त्या आठवणी जपण्याचं काम करतं. त्या आठवणी पुन्हा इतिहासामधून काढून तुमच्या समोर ठेवण्याचं काम टपाल खातं करत असतं. आणि त्यामुळे तो इतिहासाचा एक महत्वाचं साधन किंवा स्रोत आपल्याला बनून पुढे येतो, ज्यातून आपल्याला इतिहास कळतो आणि कळते अरे ही घटना घडून गेली होती का, असं. जसं या प्रकारे इथं बघा, महात्मा गांधींचा, ओके, महात्मा गांधी जन्म झाला 1869 आणि 1948, म्हणजे महात्मा गांधींच्या वर इथं काढलं होतं. त्यानंतर भारत झाला स्वतंत्र, त्यावेळी इथं 3.5 आण्याचा एक पोस्टर स्टॅम्प इथं काढला होता. या ठिकाणी बघा, भारताला भारत 1942 फ्रीडम स्ट्रगल वरती इथं काढलेला आहे. त्यानंतर फ्रीडम मुवमेंट असे बरेच प्रकारचे जे काही आपण पोस्टर स्टॅम्प आहेत त्या ठिकाणी तुम्हाला काढलेले बघायला भेटतील, जे महत्वाचे आहेत. आता लक्षात घ्या, एक अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे की टपाल खातं राजकीय या सगळ्यावरती तिकीट काढतं, त्यामुळे इतिहासाचा एक हा मौल्यवान ठेवा आहे. कारण जर आपण बघितलं तर इथे बघा, आपल्या डाक तिकीट शताब्दी म्हणजे इंडियन पोस्टला काय झालेलं आहे, 100 वर्ष, 100 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे इथे काय म्हटलं, 1854 सुरू झालं. 1854 साली आपलं टपाल खातं सुरू झालं. ते 1954 हे एक पोस्टेज स्टॅम्प डिलीट केलं, एक सुरू केलं गेलं. म्हणजे काय, आपण अगोदर माहिती जी आहे, कबूतर जा जा जा, आता मला एक विमाने वाटतो. म्हणजे हा जो बदल आहे, हा बदल दाखवायचं काम हा पोस्टेज स्टॅम्प करतो. 1854 साली इतकी जुनी, म्हणजे कबूतर नव्हतं पाठवायचं, बट एक उदाहरण त्यांनी सांगितलं की बाबा कबूतर
म्हणजे टेक्नॉलॉजी अशी अवेलेबल नव्हती की आपण स्वतः घेऊन जाऊ अशा सगळ्या गोष्टी. त्यामुळे दूरवरती पाठवायला आपल्याला कबूतर पाठवावं लागायचं चित्रांनी. त्यामुळे ते गाणं कबूतर जा 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 कबूतर जा जा जा, आमचं पत्र मामाच्या घरी घेऊन जा, कबूतर जा जा जा, अशा प्रकारची गोष्ट आहे. तर पुढे जाऊयात, लक्षात घ्या. तर लक्षात घ्या की इथं अशा प्रकारचे तुम्हाला पोस्टेज स्टॅम्प, भारताची मध्ययुगीन मूर्तिकला असेल किंवा भारतानं जीनॅट आपलं जे काही एअरक्राफ्ट आहे ते लॉन्च केलेलं असेल, कलकत्ता बद्दलचं असेल, त्यानंतर हम्पी असेल, विद्युत इंजिन असेल, त्यानंतर इथं दाल लेक असेल, त्यानंतर कॉफी फळ असेल, अशा बऱ्याच प्रकारचे हस्तशिल्प आहे, परिवार नियोजन आहे, मँगोज आहे, स्वामी सोमनाथ मंदिर आहे, अशा बऱ्याच प्रकारचे जे काही गोष्टी आहेत, आपले साहित्य आहे, त्यांबद्दलची पोस्टल स्टॅम्प जी आहे ती इथं टपाल खात्यानं इथं रिलीज केलेली आहेत. ओके. आता 1977 मध्ये भारत सरकारने जाल कूपर, काय तर जाल कूपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केलं. का बरं? तर जाल कूपर कोण होते? जाल कूपर हे टपाल तिकीट विषयातील जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. त्यांनी टपाल तिकीटवरती इतका अभ्यास केला की म्हणजे काय त्याला बद्दल विचारच नको, आहे का नाही? हा, खूप प्रचंड अभ्यास त्यांनी त्या काळी केलेला आहे आणि जेणेकरून आपल्याला टपाल तिकिटाबद्दलची माहिती त्यांच्याकडून इथं कळते. ओके, चला आता पुढे बघूया आपण यामध्ये काय गोष्ट आहे. मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कूपर यांनी इंडिया स्टॅम्प जर्नल संपादन केलं. हे आहे जाल कूपर, त्यांनी खूप महत्वाचं काम केलं. काही ना तुमचे काही छंद वगैरे असेल, तसंच जाल कूपर यांचे लहानपणापासून छंद होता की बट टपाल तिकीट गोळा करणं, आणि त्यातच त्यांनी ते करिअर केलं. या ठिकाणी आपण जर बघितलं तर ट्रिब्यूट टू लेट मिस्टर जाल कूपर हे तिकीट रिलीज केलं गेलेलं आहे आणि जे की अत्यंत महत्वाचं आहे. ओके, इथे बघितलं भारताचे पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होते. म्हणजे टपाल तिकिटांचा संग्रह करणं त्यासाठी एक संस्थेचे काय होते, संस्थापक सदस्य आहे. फर्स्ट फिलाटेलिक ब्युरो, म्हणजे असे कोणीतरी संस्था करू शकतं टपाल तिकिटांची संस्था, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली, ज्यामुळे त्यांनी यावरती शास्त्रीय संशोधन केलं, नवीन टपाल तिकीट शोधून काढली. रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे काय, दुर्मिळातील दुर्मिळ टपाल तिकीट त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आणि या विषयावर पुढे त्यांनी लिहिलेली जी पुस्तक त्यांनी लिहिली, या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिलं. म्हणजे डिटेलमध्ये लिहिलं आणि याला सांगितलं की हे शास्त्र आहे, शास्त्र असतं ते. ओके, आणि भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवरती नेण्यात त्यांचा मोठा इथे वाटा आहे. ओके, नंतर टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दी सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कूपर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्वाचे साधन बनलेलं आहे, जी की अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके, दुसरी गोष्ट आहे भौतिक साधने. भौतिक म्हणजे काय, जी दिसणारी, जी आपण फील करू शकतो, समोर दिसतायत अशी. आता भौतिक साधने काय येतं, नाणी येतात, अलंकार येतात, प्रार्थना स्थळ, वस्तू संग्रहालय, दैनंदिन वापरातील वस्तू, पेहराव, राजमुद्रा, ओके, आधुनिक स्थापत्य, अशा प्रकारची गोष्टी आहेत ज्या इमारती आहेत, त्या इमारती या ठिकाणी येतात आणि इमारतीमधून आपल्याला इतिहास कळतो. किंवा नाणी असेल, नाण्यामधून इतिहास कळतो, जे आपण नाणं बघू शकतो की नाही, या अत्यंत इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. किंवा दागदागिने असतील. तर लक्षात घ्या, नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते, त्यांचं मुख्यालय मुंबईला आहे. ओके, आता नोटाचा आपण बघितलं की नोटामध्ये छपाई असतात. 1 रुपये बघा, 1 रुपयामध्ये काय गहू दिलंय. गहू म्हणजे काय, भारतामध्ये 1970 साली काय गव्हाचं उत्पादन जास्त होतं आणि भारत काय करत होतं त्यावेळी, गव्हामध्ये आणि तांदळामध्ये स्वयंपूर्ण झाला होता. म्हणजे कुठेतरी हरित क्रांती बद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला या नाण्यातून मिळते, ही गोष्ट आपल्याला कळली. आणि भारताचं इथं काय एम्ब्लेम म्हणजे भारताचं काय सांगाय, काय राजमुद्रा भारताची, या राजमुद्रा आहे. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे, म्हटलेलं आहे, ही गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे. कारण नाणी सुद्धा तुम्हाला इतिहास सांगतात. नाणी सुद्धा तुम्हाला सांगतात की ओढून अरे मी आहे, मैं हूं यहां, मैं यहां हूं, यहां हूं, यहां हूं, यहां. कळलं? सांगा, मी लहानपणी असताना 10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे नाणं बघितलं. 4 आण्याला आम्ही 4 गोळ्या घ्यायचो. म्हणजे 25 पैशाला मी 4 गोळ्या. आजकाल 4 आणे का 8 आणे पण भेटत नाहीत. आता 1 रुपया पण दुर्मिळ झालाय. ओके, तर
बापरे, अवघड आहे. काय होता तो काळ. पुढे जाऊया. 1950 पासून ते आजता गायतची नाणी असतील, त्यात वापरलेले धातू असतील, त्यांचे आकार असेल, त्यांवरील विषय वैविध्य यांवरून आपणास समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजतात की त्या काळी नेमका काय घटना घडलं ते आपल्याला कळतात. म्हणजे हरित क्रांती झाली होती का न झाली होती, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात. सुवर्ण महोत्सवी वर्ष भारतात होतं का 1950 ला काय किंवा 97 ला, ते पण आपल्याला कळतं है ना. म्हणजे काय, तर लोकसंख्या नियंत्रण ठेवण्याचा संदेश देणारे नाणी असतील, शेतीवरील नाणी असतील, शेतकऱ्यांचे महत्व सांगणारे नाणी असतील, म्हणजे विविध गोष्टींची महत्व सांगणाऱ्या नाण्यांमध्ये तुम्हाला चित्र बघायला भेटतं. आता पुढची गोष्ट काय आहे, भारतातील संग्रहालय. ओके, तर संग्रहालय म्हणजे काय की संग्रह करणं, विविध वस्तूंचा गोष्टींचा संग्रह करणं. ओके, भारतातील सर्वच राज्यामधून त्या राज्यांची वैशिष्ट्य सांगणारी वस्तू संग्रहालय आहेत बरं का, लक्षात घ्या. आणि त्यावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते. कारण वस्तू संग्रहालयामध्ये असणाऱ्या वस्तू आपल्याला सांगतात की त्या काळी नेमकं घडलं काय होतं, झालं काय होतं, आहे का नाही. आणि पुढची गोष्ट की मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय सरकारी संग्रहालयांखेरीज काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालय उभारतात. म्हणजे समजा आता जाल कुपर यांनी जर एक संग्रहालय उभारलं ज्यामध्ये फक्त आणि फक्त काय, सगळे पोस्टल स्टॅम्प तुम्हाला त्यात बघायला भेटतील. तर हे अशा प्रकारची गोष्ट महत्वाची आहे, ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. उदाहरणार्थ नाणी, नोटा, विविध आकारातील दिवे, अडकित्ते, क्रिकेटचे साहित्य, या अशा गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ज्या तुम्ही इथं समजून घेतल्या पाहिजेत, की ज्यातून तुम्हाला कळतं की बाबा रे बाबा की किती महत्व संग्रहालय असतं, किती जुन्या गोष्टी असतात, किती पुरातन गोष्टी आहेत. पुढचं गोष्ट बघा, हे संग्रहालय खूप महत्वामध्ये काही मडकी असतील, काही अवशेष असतील, काही भांडी असतील, काही पुस्तकं असतील, काही कपडे असतील, काही अवजार असतील, काही अवशेष असतील, अशा बऱ्याच गोष्टी एकत्र करून तुम्हाला कळतं की बापरे त्या काळी काय गोष्ट नक्की तिथं म्हणजे कशा त्या गोष्टी गोळा केल्या असतील. संग्रहालय त्यामुळे खूप महत्वाचं आहे. अशा प्रकारची खूप संग्रह तुम्हाला जगभरामध्ये बघायला भेटतात. पॅरिस मधलं लुव्र संग्रहालय खूप महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय खूप महत्वाचं आहे. अशी बरीच संग्रहालय तुम्हाला बऱ्याच ठिकाणी भेटतात जी की अत्यंत महत्वाची आहेत. ओके, आता पुढील साधन जे आहे ते आहे मौखिक साधनं. काय मौखिक साधनं? लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या. मरे तो अफजल खान, हा 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 हा, म्हणजे पोवाड्यांच्या माध्यमातून, ओव्याच्या माध्यमातून तुमच्या समोर इतिहास साजरा केला जातो. तुमच्याकडे तो इतिहास एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे पाठवला जातो. कथा सांगितल्या जातात, गोष्टी सांगितल्या जातात, बरोबर की नाही. उदाहरणार्थ संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून कार्य करताना प्रेरणा मिळत असे, जी की अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कळलं सगळ्यांना, आहे का नाही. आता पुढची गोष्ट काय लक्षात घ्या, पुढची गोष्ट आहे दृकश्राव्य माध्यम आहे. आता जर तुम्हाला ते सांगितलं इथं लोकगीतं पण आहेत ना, जसं फॉर एक्झाम्पल वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पहारी हरिनाम बोला. म्हणजे लोककथा आहेत, लोकगीतं आहेत, आहे का नाही. जसं फॉर एक्झाम्पल मेली माझी सख्खी बायको मेली, अरे गेली माझी सख्खी बायको गेली, है गंगे अगे गंगे. मुद्दा लक्षात घ्या हो. काय ओव्यांच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून, म्हणींच्या माध्यमातून इतिहास मांडला जातो हो. म्हणजे काय लक्षात घ्या की एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे सांगितलं जातं, जे की अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आता दृकश्राव्य साधन म्हणजे काय, दिसणारी. ओके, दृक म्हणजे दिसणारी, श्राव्य म्हणजे ऐकणारी. दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल या साधनांमधून तुम्हाला ऐकू येतं, तुम्हाला दिसतं चित्र, याला म्हणतात दृकश्राव्य साधनं. विविध देशी आणि परदेशी वाहिन्या, हिस्ट्री चॅनल, डिस्कवरी, यातून तुम्हाला बरंच नॉलेज भेटतं, तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळतात. उदाहरणार्थ आपण जर बघितलं एखाद्या घटनेचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटते, बघा खूप महत्वाचं आहे. एखादी घटना घडतीये, एखादा युद्ध होतं किंवा काहीतरी गोष्टी होतात, तर एखादा उमटते आणि कवी एखाद्या घटनेत कसे बघतो याचे उत्तम उदाहरण कविवर्य कुसुमाग्रज यांच्या आवाहन या भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेल्या कवी तुम्हाला दिसून येते. काय म्हटलंय, बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. क्या बात आहे. म्हणजे चीननी आक्रमण केले आपल्या हिमालयावरती आणि
अशी दर्दभरी भावना त्यांच्यामध्ये आहे की त्यांना खूप असं रक्त माझ्या असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्यमळे अशा घडीला कोण करंटा तटस्थेने दूर खळे. असा कोण करंट असेल की जो भारत मातेच्या सोबती जाणार नाही, असा कोण करंट असेल जो तटस्थ राहील. तटस्थ राहणे बरोबर नाही, आता बाजू घेणे योग्य आहे, असं कवी कुसुमाग्रज यांनी म्हटलेलं आहे. कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे, साम मंत्र तो सरे. ओके, हा खळे झालं. साम मंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. म्हणजे इतकं उत्स्फूर्त कविता आहे. आवाहन केलं गेलं, अरे उठा, जागे व्हा, भारत मातेवरती, आपल्या आईवरती इथं काय झालेलं हल्ला झालेला आहे आणि तुम्ही तटस्थ कसं काय घेऊ शकता. उठा, जागे व्हा, लढायला सुरुवात करा. अशा प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत रणांगणावर जाण्यासाठी. आणि यस, खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि असुरांचे हे सगळं आपण गोष्टी तर बघितल्या की नाही. आता फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII काय आहे. भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण, लोकांना टेलिव्हिजन मध्ये कशा प्रकारे सिरियल बनवायचे, चित्रपट कसे तयार करायचे, लिहायचं कसं, या किंवा म्युझिक कसं द्यायचं, या सगळ्या गोष्टींवरती काय आहे इथं एक संस्था स्थापन केली शिकण्यासाठी मुलांसाठी. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केला आहे, जो की अत्यंत महत्वाचा आहे. आपण जर पुढची गोष्ट या ठिकाणी जर बघितली तर हे FTIचं काय बोध चिन्ह आहे, जे की अत्यंत महत्वाचं. आणि FTIने काय केलं तर FTI मध्ये जे शिकले आहेत त्यांनी काय केलं, बऱ्याच लोकांवरती ज्यांनी भारतासाठी समाजासाठी योगदान दिलं त्यांच्या इथे काय डॉक्युमेंटरी ज्या इथे काय केलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत, अनुभवपट तयार केलेले आहेत. आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासासाठी हे वृत्तपट आणि अनुभवपट खूप उपयोगी आहेत. अजंता एलोराच्या जे डॉक्युमेंटरी या ठिकाणी तयार तुम्हाला बघायला भेटतात, जे की अत्यंत महत्वाचे आहेत. आणि थोडंसं तुम्हाला देशभक्तीवर कोणतं जर तुमचा चित्रपट असेल त्याचे नाव जे आहे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि खूप महत्वाच्या सगळ्या गोष्टी आहेत, आहे की नाही. आतापर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधनं आपण बघितली. 21व्या शतकामध्ये लक्षात घ्या की ही साधनं प्रचंड वेगाने बदलत आहेत. टपाल तिकीट आज आहे, उद्या राहील की नाही याबद्दल काही शाश्वती नाहीये. त्यामुळे स्वाभाविकपणे जी नवीन साधनं येतात, घरगुती टेलिफोन ते मोबाईल, ही जी अत्यंत महत्वाची आहेत. ओके, आपण जर बघितलं प्रवासामध्ये पेजर अगोदर साधन वापरलं, पटकन वेगामध्ये काय होतं संदेश पोहोचायचा. पण आता काय झालं, पेजर काही काळापुरतं आलं, त्यानंतर मोबाईल आला. मोबाईलनी प्रचंड म्हणजे पेजरचं सगळं आयुष्य खाऊन टाकलं, पेजरचं महत्व खाऊन टाकलं. आणि अंतर त्याला उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचा उपयोग आता इतिहासाच्या अभ्यासासाठी केला होतो. AI असेल, याकडे प्रचंड माहिती आहे, परंतु माहितीची सत्यता आणि यथार्थता तपासून बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक येणारा फॉरवर्ड मेसेज, येणारा फॉरवर्ड व्हिडिओ हा खरंच चांगला असेल किंवा खरा असेल याचं काही शाश्वती नाही. त्यामुळे तो तपासून पाहणं खूप आवश्यक आहे. पुढे जाऊया. इतिहासाचा सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज झालेलं आहे, कारण साधनं खूप अवेलेबल आहेत. ही सर्व साधनं आधुनिक काळातील असल्याने उपलब्धता एकदम सोपं झालंय. अगोदर काळचं पुरातन काळी म्हणा किंवा मध्ययुगीन काळात म्हणा, ही सगळी साधनं अवेलेबल नव्हती, अवघड होती मिळवणं. पण आजकाल आंतरजाल आहे, इंटरनेट अवेलेबल आहे भाई, सब कुछ चुटके मिल जाता है की नाही. अमेरिकेत आता हे घडलं तर उद्या लगेच इकडे इन्फॉर्मेशन कळते. त्यामुळे इतिहास जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करतो. म्हणजे सगळं रे यार, म्हणजे तुम्ही इतिहास खूप कमी समजता ऍक्च्युली. ओके, इतिहास हा इतका भारी सब्जेक्ट आहे, इतका भारी विषय ना, म्हणजे तो प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे तुम्हाला विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो, तुम्हाला भूगोलाचा इतिहास अभ्यासावा लागतो, तुम्हाला इतिहासाचा इतिहास अभ्यासावा लागतो. इतका इतिहास इंटरेस्टिंग आहे. तुमचा इतिहास तुम्हाला सांगावा लागतो इंटरव्ह्यू देताना किंवा काहीतरी गोष्ट सांगताना, तुला म्हणून सांगते. इतिहास तुम्ही सांगताय ना, दुसरं काय सांगताय. हे अगदी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कळतंय. चला पुढची गोष्ट काय सांगितली. ओके, तर आपण हा धडा या ठिकाणी बघितला, जो की अत्यंत महत्वाचा होता. आणि इतका मजेशीर धडा आहे ना, म्हणजे एकदम सोपा धडा आहे, यामध्ये अवघड असं काहीच नाहीये. याच्या पुढे धडा जो आहे तो थोडासा मजेशीर असणार आहे. हा धड्यामध्ये फक्त 3-4 गोष्टी, म्हणजे फक्त तुम्हाला 4 गोष्टी ठेवायच्या. लिखित साधनं कोणती आहेत, ओके, त्यानंतर भौतिक साधनं कोणती आहेत, मौखिक साधनं कोणकोणती आहेत, आणि दृकश्राव्य साधनं कोणती, याच्या माध्यमातून आपण इतिहास लिहितो. ओके, त्यामुळे हे तुम्ही एकदा रिवाइज करा. एकदा रिवाइज केलं की भाऊ मग काय लाईफ एकदम चंगा. ओके, तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा कॉमेंटमध्ये, आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आवडलं असेल तर लाईक जरूर करा. जे समजलं तेही चॅटमध्ये सांगा, जे नाही समजलं तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया पुढच्या नवीन सेशनमध्ये मराठी मीडियमच्या SST साठी, मराठी मीडियमच्या इतिहास, भूगोल आणि राजशास्त्र घेऊन. तोपर्यंत
टाटा, बाय, टेक केअर, थँक्यू सो मच, जय महाराष्ट्र, धन्यवाद गाईज, बाय.